विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या ATC ला सांगितलं आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे। 8:10 आणि 51 सेकंदला हे टेक ऑफ झालं। तुम्ही म्हणसाल या बाजूला काय, या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो, पण ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप काही आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे। नाव फक्त दिलंय, पुढचा नंबर तिथं मी दिलेला नाही, पण नंबर सुद्धा तिथं आहे। एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेले आहे। त्या ग्रुप चॅट मध्ये अधिकारी सुद्धा असतात, PA सुद्धा असतात, त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हा सर्वांना देतो। आता विमान 8:22 विमान लोणावळा जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल। 8:25 विमान पुणे जवळ, पुणे शहराजवळ असेल। 8:30 विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल। जखमी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, पण जिवंत आहेत अशी कुठलीतरी बातमी आमच्या कानामध्ये यावी। तशी 9 वाजता ती बातमी सुरू होती, पण 9:45ला पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची, जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं आणि डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं। आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे, हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर आहे नाहीतर ऍप आहे, ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल। जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल। युनिव्हर्सल ऍप आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते। त्याच्या तर ह्याच्यामध्ये किती वर्षापूर्वीचं विमान होतं तर 16 वर्षापूर्वी। ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 26ला आणि 25ला हे विमान कुठं गेलं होतं? मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं। म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं। आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं? विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं आहे। वैमानिक अनुभवी होते, हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे। अपघात व्हिजिबिलिटी इश्यूमुळे झाल्याची शक्यता आहे, हाही मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे। आता या आमच्या ताई बारामतीच्या आहेत, त्यांचं काय स्टेटमेंट आहे थोडंसं तुम्ही ऐकून घ्यावं। म्हणजे यांचं आणि तिथं असणारे बरेच काही हे आहेत की त्यांचं असं मत होतं की रोज तिथं जे पायलटला शिकवलं जातं त्याची विमानं रोज ये जा करत असतात। दादांची विमानं बऱ्याच वेळा आलेली आहेत, मोठ्या मोठ्या व्यावसायिकाची विमानं आलेली, पण हे विमान जेव्हा त्या गावाच्या वरून गेलं होतं, एक तिथे जवळून गेलं होतं, त्याचा आवाज थोडा वेगळा आला होता। म्हणजे कदाचित मेंटेनन्सचा हा मुद्दा असू शकतो पुढे। आता हा व्हिडिओ तुम्ही डिटेल मध्ये बघा। हा व्हिडिओ एका ग्रामपंचायतीचा व्हिडिओ आहे। हे गोल दाखवलंय, तो जे विमान आलं सरळ झालं, ते तिथं टिल्ट झालं आणि दुर्दैवी 11 सेकंदात ते खाली आपल्या सगळ्यांना पडलेला आणि तो स्फोट झालेला त्या ठिकाणी बघायला मिळतो। म्हणजे हा सगळा सीसीटीव्ही फुटेज हा आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि हे झालं, हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं म्हणून आता आपण सर्वजण चर्चा करू शकतोय। हे सीसीटीव्ही फुटेज आलं नसतं तर जसं इतर प्लेन क्रॅश बद्दल नुसतं मोघमच बोललं जातं, तसंच कदाचित या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने बोललं जाऊ शकलं असतं। पण हा सीसीटीव्ही फुटेज आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय पडतात? म्हणजे मालक तर बोलून गेला की काय झालं असावं, हे असेल त्याच्यामध्ये विमान काय बिघाड, म्हणजे ह्याच्यामध्ये काय बिघाड झाला होता ज्याच्यामुळे ते विमान स्टॉल झालं। स्टॉल झालं म्हणजे बंद पडून ते एका बाजूला त्या ठिकाणी वळलं। तर का ते स्टॉल झालं, असं का झालं? मेकॅनिकल फेल्युअर झाला असेल का? त्यानंतर टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले होते का? आपण कधी गाडी घराच्या बाहेर काढत असताना पेट्रोल आहे का, ऑइल आहे का, ह्या बेसिक गोष्टी बघतो। तसं विमान उडत असताना उडवायच्या आधी त्याच्यामध्ये टेक ऑफ पूर्वी विमानाचं इन्स्पेक्शन एक मेकॅनिकल अधिकारी करत असतो। त्याचं कामच तेवढं असतं की विमान नीट आहे का, सगळ्या केबल लागल्यात का,
जसं की लिफ्ट आपल्या घरी असेल नाही तर ऑफिसमध्ये असेल आणि त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल तर त्या ज्या केबल आहेत त्या नीट आहेत का, बटणं नीट दाबली जातात का, आणि समजा जर लाईट गेली तर लिफ्ट ऑटोमॅटिकली एका फ्लोअरला येऊन थांबते का, हे जे बेसिक लिफ्टमध्ये चेक केले जातात. हे तर 51,000 फीटला उडणारं विमान आहे आणि ह्याचं चेकअप तर करावाच लागतो. हे DGCA सुद्धा सांगितलेलं आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये हे आपल्याला तिथं फॉलो करावं लागतं. त्यामुळे टेक ऑफ पूर्वी याचं काय चेकअप झालं होतं का, चेक करणारे कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पकडावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार. ते आम्ही करू शकत नाही, पण जी कुठली एजन्सी आता सरकारने दिलेली आहे त्या एजन्सीला तिथं असणारे जे कोणी चेक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी तिथं आपल्याला बोलावं लागेल. टेक लॉग हा प्रत्येक विमानाचा टेक लॉग हा केला जातो. टेक लॉग असेल तो जो अधिकारी आहे मेकॅनिकल इन्चार्ज तो सही करतो आणि विमान चालक जे असतात को पायलट आणि मेन पायलट हे त्याच्यावर तिथं सही करतात. टेक लॉग सुद्धा आता आपल्याला शोधायचं आहे आणि विमान हे जे होतं ते